मित्रांनो, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की जर आपल्याला निगेटिव्हिटी आली किंवा एखाद्या गोष्टीचा राग आला तर तो रिलीज कसा करायचा. कारण जेव्हा आपल्याला निगेटिव्हिटी किंवा एखाद्या गोष्टीचा राग येतो तेव्हा आपण आपल्या कंट्रोलमध्ये नसतो. त्यावेळेस म्हणजे आपण विचार करण्याच्या मनस्थितीतच नसतो की पॉझिटिव्ह विचार करण्याच्या मनस्थितीत तर आपण नसतोच, कारण आपल्याला त्या गोष्टीचा राग आलेला असतो किंवा त्रास झालेला असतो. अशा वेळी करायचं आहे की ब्रेक द पॅटर्न ही वापरायची आहे कन्सेप्ट. ब्रेक द पॅटर्नमध्ये जर आपण एखाद्या जागेवर बसलो असो तर त्या जागेवरून लगेच उठायचं आहे आणि दुसरीकडे जाऊन थोडं फिरून वगैरे यायचं आहे. ऑफिसमध्ये जरी असाल तर थोडं वॉशरूमला वगैरे जाऊन तुम्ही येऊ शकता, पाणी वगैरे पिऊन येऊ शकता. अशाने होतं काय की तुम्ही ज्या माइंडसेटमध्ये त्या जागेवर बसला नसता तो माइंडसेट चेंज व्हायला मदत होते. आणि राग किती क्षणाचा असतो, थोड्या वेळाचा, अगदी थोड्या वेळाचा राग असतो किंवा ती निगेटिव्हिटी अगदी थोड्या वेळाची असते. पण आपण एकाच ठिकाणी बसून राहिलो तर त्याच ठिकाणी बसून आपण ते निगेटिव्हिटी पुन्हा पुन्हा आठवत राहतो किंवा राग अजून वाढवत राहतो. पण याच ठिकाणी जर ब्रेक द पॅटर्न ही कन्सेप्ट वापरली, आपण ज्या गोष्टी करत आहोत त्या गोष्टी सोडून दुसरीकडे गेलो तर ती निगेटिव्हिटी किंवा तो राग नक्कीच रिलीज व्हायला मदत होते. तुम्हाला जर कोणती निगेटिव्हिटी आली असेल किंवा येत असेल तर नक्कीच हे ट्राय करा आणि रिझल्ट मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.